नमस्कार शेतकरी मित्रांनो, टेक्समार्ट के एम चॅनल यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण जाणूया की PM किसान योजनेचा जो 19 हप्ता आहे तो कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल. तर चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या दिवशी तुमच्या खात्यात 19वा हप्ता येऊ शकतो. जर तुम्ही या चुका केल्या तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. तर कोणत्या चुका तर कधी येणार ते बघूया. PM किसान योजना ही 19वी किस्त कधी येणार? 18वा हप्ता जारी होऊन 3 महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. अशी स्थिती देशातील कोट्यावधी शेतकरी आता 19व्या हप्त्याची प्रतीक्षेत आहेत. अनेक शेतकऱ्यांना हे जाणून घ्यायचे आहे की सरकार कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 हप्त्याचे पैसे पाठवू शकतो. तर चला तर बघूया. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. मात्र आजही देशातील अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक अद्भुत योजना राबविण्यात आहेत. या संदर्भात भारत सरकारने 2019मध्ये PM किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून भारत सरकारला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे. या योजनेद्वारे केंद्र सरकार देशातील गरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये पाठवते. 6,000 रुपयाची रक्कम ही 3 हप्त्यामध्ये दिली जाते. आतापर्यंत सरकारने या योजनेचे एकूण 18 हप्ते जारी केले. जसं बघू शकता 18 हप्ते जारी करण्यात आले, म्हणजे एकूण 36 हर एक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 36,000 असे पाठवण्यात आलेले आहेत. 18 हप्त्यामध्ये म्हणजे 2-2 हजाराचा हप्ता पाठवला जातो वर्षामध्ये 3 दर 4 महिन्याच्या अंतरकाळाने. चला तर पुढे बघूया. 18वा हप्ता रिलीज होऊन 3 महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. अशा स्थितीत देशातील कोट्यावधी शेतकरी आता 19 हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक शेतकऱ्यांना हे जाणून घ्यायचे आहे की सरकार कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर 19व्या हप्त्याचे पैसे पाठवू शकतो. चला तर बघूया. मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर PM किसान सन्मान निधी योजनेचा 19 हप्ता येत्या फेब्रुवारीमध्ये जारी केला जाऊ शकतो. म्हणजे जसं की फेब्रुवारी महिन्यामध्ये 19 हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो. तर काय तुम्ही म्हणजे शेतकरी कोणत्या 19 हप्त्यापासून वंचित राहू शकतात ते बघूया. देशातील असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना यावेळी 19 हप्त्याचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC केलेली नाही आणि या योजनेच्या अंतर्गत जमिनीच्या नोंदीची पडताळणी केली नाही, त्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळेल. म्हणजे जसं की KYC तुमच्या आतापासूनपर्यंत पण झालेली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही KYC करून घ्या. जमीन पडताळणी म्हणजे तुमचं लँड रेकॉर्ड. तुमचं जर लँड रेकॉर्ड लिंक नसेल PM किसान वेबसाईटला तर तुम्ही लवकरात लवकर PM किसान वेबसाईटला तुमचं लँड रेकॉर्ड लिंक करून घ्या. तरच तुम्हाला 19 हप्ता येणार नाही, तर तुम्हाला 19 हप्ता येणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यात 19 म्हणजे DBT डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर ॲक्टिवेट केलेलं नाही त्यांनाही त्यांच्या खात्यात 19 हप्त्याचे पैसे मिळणार नाही. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी योजनेत अर्ज करताना चुकीची माहिती टाकली होती त्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार. जसं बघू शकता तुम्ही चुकीची माहिती केली असेल आतापर्यंत तुम्हाला जर 18 हप्ते मिळाले असतील तर 19 हप्ता तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी तुम्ही PM किसान वेबसाईटवर जाऊन बेनिफिशियरी स्टेटसवर पण जाऊन क्लिक करू शकता की तुमचं बरोबर सगळं आहे का, लँड रेकॉर्ड येस आहे का, आधार मॅप लिंकिंग स्टेटस येस आहे का, KYC स्टेटस येस आहे का, इलिजिबिलिटी तुमची इलिजिबिलिटी बी चेक करू शकता. तुमची इलिजिबिलिटी येस असेल तरच तुम्हाला 19 हप्ता भेटेल. आणि तर 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात येणार आहे पहिल्याच आठवड्यात, कारण की 1 फेब्रुवारी 2025ला बजेट पेश झाल्यानंतर PM किसानचं पण बजेट त्यासाठी म्हणजे हप्त्याचं बजेट मंजूर करण्यात येईल आणि झालं की लगेच पहिल्याच आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हप्ता येऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.